हरिओम. आज शनिवार, अमावस्या 29 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की प्रपंचात आपण साक्षीत्वाने वागावं. ऐकूया. सत्य वस्तू ओळखणं हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणं हा प्रपंच. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असं नाही, पण ती मुळीच नाही असं मात्र नाही. ते काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की प्रत्येक जण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच. शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येक जण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला आणि त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो, पण फरक हा की भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुख दुःखाच्या पलीकडे राहिला पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरं पाहिलं तर व्यापातून वेगळेपणा राहण्यासाठी सर्व धडपड आहे ना. व्याप दुःखदायक न व्हावा असं वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकलं पाहिजे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो आनंदासाठी, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं. जगणं म्हणजे शरीरात चैतन्य असणं. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यामध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की काय जातो आणि जागे झाले की काय येतो हे नित्याचं असून सुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होतं आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनात आनंद उत्पन्न होतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.